हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर गाईज, आता मी आलो आहे साकीनाक्याच्या महाराजांच्या मंडळामध्ये. माझ्यासोबत बघू शकता जितू दादा. हाय जितू दादा, कशा आहात तुम्ही? बस एकदम मस्त. आणि विकी दादा पण आहे. विकी दादा आणि जितू दादा, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मला तुम्ही वेळातला वेळ काढून एक इंटरव्ह्यू देण्याचा तुम्ही आज मला प्रयत्न करताय. तर जितू दादा, माझा सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला असा असणार आहे की आपल्या साकीनाक्याच्या महाराजांच्या मंडळाची जी म्हणजे सुरुवात आहे ती कशी झाली? तर सर्वप्रथम महेश आणि त्याच्या संपूर्ण टीमचा खूप खूप धन्यवाद. कारण दरवर्षी आमच्या उत्सवाला हा सहभागी असतो आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला थोडीफार काय प्रसिद्धीसाठी हातभार लागतो. त्यावेळी तुमच्या संपूर्ण टीमचा, महेश व्लॉग सर्वांचा खूप खूप धन्यवाद. सुरुवात अशी झाली, साकीनाका महाराजा या मंडळाची स्थापना करताना ह्या विभागामध्ये एक आदिवासी पाडा होता. त्या पाड्यामध्ये एक मराठी आमचे क्षीरसागर म्हणून होते, ते राहत होते इथे. तर गणेश उत्सव म्हटला की कोकणातल्या लोकांनाच आवड असते, तर ते कोकणातलेच होते. बरोबर. तर त्यांनी एक मूळ आदिवासी लोकांना एकत्र करून की एक आपण गणेश उत्सव ते सुरू करू आपल्या विभागात, असा विचार करून एक विचारधारा मांडली. आणि आमची लोक जे वरिष्ठ होते ते काही अडाणी होते, त्यांना एवढा माहित नव्हतं गणेश पूजा वगैरे. मग त्यापासून ती सुरुवात झाली. आणि एक छोटासा उत्सव म्हणून एक आपल्या मंडळाच्या लगतच जिथे आता बाप्पा बसतात त्याच्या बाजूला तिथेच एक छोटासा गणेश उत्सव म्हणून एक उत्सव साजरा झाला. आणि तिथून हळूवारपणे सुरुवात झाली. नंतर मग आमची अगोदरचे पहिले वरिष्ठ, त्यानंतर आता आम्ही लोक, असं करत 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 आज 40 वर्ष 41 वर्ष साकीनाका महाराज मंडळ आले, आम्ही इथपर्यंत पोहोचलो. विकी दादा, आपल्या मंडळाचं उद्देश काय? आपल्या मंडळाचं उद्दिष्ट आहे की मंडळामध्ये सामाजिक कार्य आपण जे करतो, बरोबर, सर्वांना घेऊन चालणं, बरोबर, आणि विभागातील लोकांना अडी अडचणीला मदत करणं, हे आपल्या मंडळाचं उद्दिष्ट आहे. जितू दादा, आपण 10 दिवस लोकांना आपण जेवण देतो, मग त्याच्या मागे प्रेरणा काय आपली? म्हणजे प्रेरणा म्हणजे असं बघायला गेलं तर याच्या मागे एक स्टोरी आहे, छोटीशी स्टोरी आहे. आम्हाला सांगा तुम्ही, आज मला ते ऐकायची स्टोरी. म्हणजे सुरुवात अशी झाली की एक दिवशी गणेश उत्सव होता. गणेश दरम्यान काही भाविक आले होते दर्शनाला आणि फॅमिलीज असतात. आता तुम्ही पाहता, मी स्वतः गणेश उत्सवामध्ये सगळ्या मंडळात व्हिजिट करायला जायचो. आता आपल्याकडे जास्त भाविक आले आपल्याला जायला भेटत नाही, पण अशीच फॅमिली आली होती आणि सगळं दर्शन झाल्यावर रात्रीची वेळ, मग ते विचारायला लागले. आम्हीच समोर बसलो होतो दोघं चौघं, आणि त्यामुळे विचारायला की इथे जेवणासाठी कुठे जवळपास चांगली सोय होऊ शकते का, किंवा इथे कुठे रेस्टॉरंट आहे का. बरोबर. म्हणजे ते फिरून आलेले बरेच ठिकाणाहून. अच्छा. आणि 2:30-3चा टाइम होता. बरोबर. त्यांनी विचारलं, अरे इथे कुठे खायला वगैरे मिळेल का? ओके. आता एवढ्या रात्री तर असं व्हेज रेस्टॉरंट वगैरे कुठे भेटणार नाही. बरोबर. तर आम्ही तेव्हा विचार केला की या काहीतरी केलं पाहिजे लोकांसाठी. येस. त्यावेळेला मग आमच्या टीमला आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दिवशी त्यांची तर सोय केली आम्ही. बरोबर. पण त्याच्यानंतर आम्ही या टीमला आमच्या हा विषय मांडला की आपल्याला ह्याच्यावर काहीतरी करायला हवंय. कारण गणेश उत्सवामध्ये आम्ही आता मुंबईच्या बाजूला आपण गेलो तर तिथे तर भरपूर उत्सव आहेत आणि गर्दी असते, तर तिथे काय ना काय तुम्हाला वस्तू उपलब्ध होते. पण आपल्या उपनगरात अजून गणेश उत्सव म्हणजे असं बघायला गेलं तर पूर्ण जगातच प्रसिद्ध आहे गणेश उत्सव. उपनगरात पण मुंबई सारखीच गणपती आहे, मुंबई सारखेच मोठमोठे गणपती आहे. पण काय मुंबईमध्ये कसं झालंय, गिरगावात, लालबागमध्ये प्रत्येक गल्लीत गणपती आहे. बरोबर. आज आपल्या इथे एक गणपती आहे तर एक 200 मीटरवर गणपती आहे, 300 मीटरवर गणपती आहे. त्यामुळे लोकांना इथे चालत जाणं एवढं कम्फर्टेबल होत नाही. जे बाईकवर असतात, गाडीवर असतात त्याच लोक असतात. पण गर्दी आता तुम्ही जर बघाल तर भरपूर वाढली आहे. आमचा भंडारा असतो. बरोबर. मुलांनी विचार केला, अरे असं असं चाललंय, तर जितू आता बोलला मग आपण भंडारा ठेवूया. तर मग नंतर एकदम बोलला, अरे पण भंडारा 10 दिवस ठेवायचा म्हटलं की मग तिकडे पण लक्ष, इकडे पण ते गोंधळ होईल. म्हणून मग आम्ही चहा, कांदे पोहे आणि चहा बिस्किटचा एक उपक्रम चालू केला की रात्री 11:30-11ला चालू करतो. सकाळी शेवटचा जे भक्त असतात दर्शनाला येणाऱ्यापर्यंत सकाळपर्यंत आमचं ते चालू असतो प्रोग्राम. आम्ही मंडळातलीच लोक, महिला जे असतात, कांदे कापून देण्यापासून बनवण्यापासून सर्व मंडळातलीच मुलं करतो. या जेवणाच्या ह्याच्यामध्ये किती लोक सहभागी होतात? म्हणजे रोज सहभागी म्हणजे प्रसाद घेण्यासाठी प्रसाद घेण्यासाठी तर असं काय, आता ती बाप्पाची इच्छा असते. जसं मी अनुभव सांगेन मागच्या वर्षीचा, तर मागच्या एक 6व्या किंवा 7व्या दिवशी कदाचित भरपूर पाऊस होता
तरी पण आमच्याकडे एवढी गर्दी लागली होती. आता कदाचित भाविक येऊन सांगतात पण भरपूर लोक की काही ठिकाणी आम्हाला म्हणजे अशी नाश्त्याची सोय नसते म्हणून आम्ही तुमच्या इथे आवर्जून येतो. तर एक तो पण आम्हाला मनाला बरं पण वाटतं. आणि त्या दिवशी मग आम्ही एक असं मागच्या वर्षी जेव्हा अंदाजा काढला आम्ही तर आम्हाला एक दिवसाला 400 किलो पोहे आम्हाला आरामात लागतात फक्त एका रात्री. हो एका रात्रीमध्ये 10 दिवसाचं हो. मग ते जे शेवटचे जे दिवस असतात आपले 7वा 8वा त्या दिवशी ते आपली ती क्वांटिटी वाढते कारण त्या दिवशी भाविक जास्त येतात. आणि 7 दिवसाचे गणपती वगैरे विसर्जन ते गेला घरगुती गणपती विसर्जनानंतर लोकांची भाविकांची संख्या जास्त वाढते त्यावेळेला थोडासा लोड वाढतो. पण आतापर्यंत बाप्पांची कृपा आहे कधी काय कमी पडलं नाही आणि मदत असो सहयोग असो मंडळाची सगळी टीम भरपूर. आणि पोहे आम्ही बनवत असतो. अच्छा. म्हणजे एकदमच बनवत नाही कंटिन्यू म्हणजे फ्रेश होतं की पोहे एकदा बनवलंय की काही वेळानंतर ते थोडेसे कडक होतात. बरोबर. ते मजा येत नाही खायला. बरोबर. जसे इकडे बनवणार दोघं जण तिथे संपत आले की लगेच तिथे बनवायला म्हणजे कंटिन्यू ती प्रोसेसिंग चालू असते. आणि चांगले गरम गरम पोहे सर्वांना भेटतात आणि चांगला प्रतिसाद आहे ओके लोकांना त्यामुळे आम्हाला पण मजा येते हा बरोबर काम करायला. हा आणि जे भाविक पण आहेत ते पण म्हणजे अनएक्सपेक्ट म्हणजे इकडे येणार आणि हे सगळं भेटणार. सो पाहिजे तेवढे पोहे बरोबर पाहिजे एवढी चहा. अच्छा अनलिमिटेड. अरे वा. ह्या जेवणाची जेव्हा तुम्ही प्रोसेसिंग करता मग तेव्हा तुम्हाला अडथळे काय येतात? अडथळे असा अजून काय कोणता मुख्य अडथळा आजपर्यंत गणपती बाप्पाच्या कृपेने आलाच नाही मुळात. पण सुरुवात जेव्हा केली होती त्यावेळेला आम्ही एक कमी लोक होतो आणि तेव्हा कमी क्वांटिटीमध्ये बनवा आम्हाला नव्हतं एवढा विचार की 400 किलो 500 किलो इतकं जाणार आहे एवढे आमचे एवढी विचारच नव्हता आमचा. पण आता करता करता अडथळे पाहिलं ते सुरुवातीला आता पोहे म्हटले की कांदे आले सर्व आलं सगळ्या गोष्टीला तयार करायला होता. कांदे कापायचा म्हणजे कांदे कापताना सर्व मुलं रडत असायची. बरोबर. आम्ही लोकांनी विचार केला की महिला येतात आरतीला महिलांवर ढकलला त्यांना सवय असते ते आपल्या कांदे कापून देतात. बरोबर. तेव्हा आता आम्ही मागच्या वर्षी ग्राइंडर घेतला. अच्छा कांद्यासाठी कारण क्वांटिटी जास्त पब्लिक जास्त महिला पण कंटाळा. बरोबर बरोबर. मग आता आम्ही ग्राइंडर घेतला त्यामुळे सर्व गोष्टी सुरळीत होत्या. बाप्पाच्या आशीर्वाद. आपली ही जी अन्नदानाची सेवा आहे मग याचा भाविकांना काय परिणाम वगैरे? परिणाम म्हणजे भाविकांना आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटतो. भरपूर लोक येतात ते सांगतात की दादा नाही इतर मंडळांमध्ये हे विषय बघायला भेटला नाही आम्हाला आजपर्यंत तुम्ही हा खूप चांगला उपक्रम सुरू केलाय. बरोबर. आमच्याकडून काय हातभार लागू शकतो तर आम्हाला 100% कळवा. लोकांना आपल्या म्हणजे या सेवेचा कसा प्रतिसाद कसा? प्रतिसाद त्याबद्दलच बोलतो मी. म्हणजे आता प्रतिसाद कसा होतो की भरपूर भाविक स्वतःहून म्हणतात की दादा आमच्याकडून काय मदत लागेल तर आम्हाला नक्की सांगा. म्हणजे मग पोहे बनवायसाठी मेहनत असेल किंवा काय तुम्हाला त्या पोहेंच्या मटेरियल साठी काय मदत असेल तर नक्की सांगतात. पण भाविक होता मला आठवत आहे तुला आठवत असेल यस आता मी तोच विषय आता मी बोलणार होतो. पण बसलेलो आणि तो आला फॅमिलीला घेऊन गाडीतनं आला फॅमिलीला घेऊन आला दर्शनाला घेतलं त्याने विचारलं अरे कोण आहे मंडळ का मेन कोण आहे? आम्ही लोक बोललो हा काय क्या हुआ क्या सरदारजी होते. ओके. त्यांचं नाव लक्षात नाही मला. तर आम्ही लोग बोलो क्या हुआ तो नहीं ऐसा ऐसा है मेरे को ये अच्छा लगा तुम्हारा जो आप ये सेवा कर रहे हैं बहुत अच्छा लगा तो मेरे को कुछ आपको डोनेशन करना है. बरोबर. मी बोललो कितना करू? मी आता आम्ही काय सांगणार किती करायचं काय करायचं आणि आम्ही असं कोणाच्या डोनेशनवर करत होतो आम्हाला वाटलं मंडळाला म्हणून आम्ही उपक्रम चालू केला आणि तो चांगलाच प्रतिसाद चांगला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळायला लागला. तर मग त्यांनी सहकुशीने आता मी अमाऊंट सांगू की नको जे तुम्हाला असं वाटतं पण चांगली आम्हाला अपेक्षा नव्हती. बरोबर. एवढी चांगली त्यांनी देणगी आम्हाला त्यासाठी दिली आणि तो आता त्या वर्षीपासून मागच्या वर्षी दरवर्षी तो आता येतो आणि ते दरवर्षी सहकुटुंब येतात आमच्या गणेश आणि ते म्हणतात की मी आज नाही मी अनेक कित्येक वर्षापासून तुमच्या मंडळाला व्हिजिट करतोय पण आता तुम्ही हे सुरू केलं तर मला अजून बोलतो अटॅचमेंट झाली तुमच्या मंडळाबरोबर. आवर्जून फॅमिलीला घेऊन येतात तासभर बसतात आमच्या मंडळाची गप्पा मारतात अजून अटॅचमेंट झाली इकडे बसले की तिकडे जायचं. आपला जो युवा वर्ग आहे तो कसा मंडळामध्ये जॉईन होतो? युवा वर्ग म्हणजे जर युवा वर्गाबद्दल बोलायचं गेलं ना तर आपला जो गणपती बाप्पा जिथे बसतात जे विराजमान होतात तिकडे आपली लोकवस्ती खूप कमी आहे. बरोबर. पण आजूबाजूला या विभागामध्ये म्हणजे आता असं म्हणायला गेलं तर बाप्पांचं नाव तर म्हणजे मंडळाचं नाव बाप्पांच्या कृपेने खूप चांगल्या लेवलला पोहोचल्या. आम्ही खरंच विचार केला नव्हता एवढा चांगलं होईल. पण आता त्यामुळे आम्हाला या आजूबाजूच्या लगतली जेवढ्या मंडळातली जेवढी मुलं आहेत स्वतःहून युवक मेहनतीला येतात. रात्री जागरण असो कोणती सेवा असो
गर्दी जास्त झाली तर लाईनला ऍडजस्ट करायला, गाड्यांच्या पार्किंगसाठी पार्किंगची व्यवस्था करायला, अशा म्हणजे स्वतःहून प्रतिसाद देतात. त्यांना काय आम्हाला बोलवावं लागत नाही किंवा त्यांना कोणता मानधन किंवा काय असं कोणत्याही गोष्टीची न अपेक्षा करता ते स्वतःहून येतात. बरोबर. मग ते आमच्यासाठी प्रगतीच झाली आमच्यासाठी. म्हणजे तुम्ही चालू केलं आणि म्हणजे वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद भेटेल. आम्हाला अल्पाहारला, परत आपली मूर्तीला, परत पार्किंगला वगैरे एवढे सारे भाविक येतात, ते लोक सगळे म्हणजे युवा वर्ग सगळा मॅनेज करतो. नाही खरंच. आणि आता आमच्या मंडळाच्या टीमचं मी खरं सांगेन तर मंडळाच्या टीमचं खूप ओझं त्याच्यामुळे कमी झालेलं आहे. बरोबर. ते बाहेरची टीम आम्हाला इतकी मदत करते, इतके युवक आवडीने वसतिगृह कमी मंडळाचेच पोर आहेत सर. बरोबर. पण ते बाजूला असा परिसर राहतात, त्यांच्या जागीतला गणपती बरोबर आरती विरती करून मग त्यानंतर समज सर्व एक आनंद मजा येते. बरोबर. यावर्षी असा कोणता नवीन उपक्रम तुम्ही राबू करणार आहे काय? उपक्रम म्हणजे काही गोष्टी आम्ही ठरवल्यात मंडळाने. पण आता ते मी तुमच्या पॉडकास्टवर रिव्हील करू की नको करू ते पण आहे. पण काही आम्ही उपक्रम सोशल वर्क साठी विचार केलेले नाही, विचार करून ठरलेला आहे आमचा. पण ते गणेशोत्सवाच्या दरम्यान 10 दिवसामध्ये आम्ही ते उपक्रम आणि ते राबवल्यानंतर तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून 100% कळेलच. जितू दादा, माझा हा प्रश्न आहे की तुमच्या मते बाकीच्या मंडळांनी अन्नदान सेवा चालू केली पाहिजे का नाही? डेफिनेटली आम्ही असं त्यांच्यावर अवलंबून बरोबर. हा पण केली तर बरं होईल, कारण की उपनगरामध्ये मोस्टली कसं आहे की तुम्हाला मी मगाशी सांगितलं, बरोबर, मुंबई सारखे मंडळ खूप असतात प्रत्येक गल्लीमध्ये, त्यामुळे तिकडे हॉटेल्स, चहावाले, नाश्त्यावाले असतात. इथे कसं 300, 400, 500 मीटरवर गणपती असल्यामुळे बरोबर दुकानं एवढी कोण उघडी नसतात. तर प्रत्येक मंडळाने थोडंसं काय चहा वगैरे, बिस्किट वगैरे तसं चालू केलं तरी प्रत्येक मंडळाने किमान ज्यांना अफोर्ड होईल, ज्यांना अफोर्ड होईल त्यांनी तरी नक्कीच करायला हवं. त्यांनी केलं तर खूपच चांगलं, त्यांनी नक्कीच करायला हवं आहे. म्हणजे चांगलंच आहे प्रतिसाद. आम्ही करतो म्हणून त्यांनी करावं असं काही नाही. म्हणजे जर करायचं तर तुम्ही करू शकता, नाही तर लोकसेवा झाली. लोक रात्रभर फिरतात, बरोबर, थोडंसं काहीतरी एक चहा. आता मध्ये एकदा मुलगी आमच्याकडे आली, दर्शनाला घेऊन चाललेली आणि तिला चप्पल चुताना चक्कर आली. अच्छा. तर तिला आम्ही विचारलं आणि काय कसं काय, तिच्याबरोबर मित्र मंडळी होते. त्याला नाही काय तिने चालवत होतो ना आम्ही, तिला काय खायला वगैरे मिळालं नाही, शुगर कमी झाल्यामुळे. आम्ही तिला आमच्या मंडळाच्या रूममध्ये नेलं, बसवलं, तिला कॉफी वगैरे दिली. तेव्हा असं म्हणजे लोकांच्याकडे खायला मिळत नाही, रात्री बंद असतात दुकानं वगैरे, त्यामुळे असं मंडळाने चालू केलं तर खूप चांगलंच आहे. बरोबर. साकीनाक्याचा महाराजा सर्वात उंच मूर्तीची कल्पना कुठून आली? म्हणजे कारण ह्याच्या पहिले तर सगळ्या आपल्या मीडियम साईजच्या मूर्त्या होत्या. उंच मूर्तीची कल्पना कुठून आली आपल्याला? उंच मूर्ती म्हणजे कसं, आमची मूर्ती लहानच होती तशी बघायला गेलं तर. जी तुम्ही सांगितलं मूर्ती राजन झाडकरच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आल्या आमच्या, पण एकदम अशी मूर्ती बघायला गेली जी तू सांगेलच की आम्ही बाहेर जायचो ना, बाकीच्या मंडळाच्या मूर्त्या बघायचो, अरे एवढी मोठी मूर्ती त्यांची, असं तसं. तेव्हा आम्ही पण विचार केला की मोठी मूर्ती आमच्या मंडळाची उपनगरात. आणि युवा टीम जी आहे आमची युवा टीम आहे स्पेशली, त्यांचा आग्रह जास्त होता की आम्हाला उंचच मूर्ती हवी. आपल्या पण मंडळाने प्रयत्न करायला हवा. बरोबर. आणि त्यावेळेला काय असे निर्बंध वगैरे असं काय विचार केला नव्हता की असं काय येणार आहे पुढे काय. आणि म्हणून एक आवड म्हणून सगळ्या युवकांनी पुढाकार घेतला की नाही, आम्ही बाप्पांचं आगमन आणि विसर्जनाची जबाबदारी आम्ही घेऊ, त्यांना बरोबर व्यवस्थित विधान करू, त्यांना बरोबर व्यवस्थित विसर्जनाला पोहोचू. मग त्या दृष्टिकोनातून सुरुवात झाली. मग त्यानंतर पुढे मग आजपर्यंत कधी कोणता असा अडथळा आला नाही. उंच मूर्ती आणतोय, फक्त असं नाही की आम्ही उंच मूर्ती आणतोय, उंच मूर्ती आणण्यापासून त्याचं व्यवस्थित विसर्जन हे महत्वाचं आहे. ते आम्ही सगळी काळजी घेतो. म्हणजे आम्हाला असं वेळा उंच मूर्ती आणायची आणि विसर्जन काहीतरी तुम्ही बघाल युट्यूबला वगैरे ते वाटत नाही, पण आमचं विसर्जन जर तुम्ही बघितलं असेल म्हणजे बऱ्यापैकी सर्वच मूर्त्यांचं विसर्जन खूप चांगल्या पद्धतीने ते महानगरपालिकेच्या हिशोबाने पवईला चालू असतं. आणि आमच्या मोठ्या मूर्ती आम्ही बाप्पाच्या आशीर्वादाने व्यवस्थित विसर्जन होतं. विकी दादा, आता आपला जो पीओपी वरती जो निर्बंध होता तो हटला, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? सर्वप्रथम तर पीओपीचा जो निर्णय हटला म्हणजे हे केलाय कोर्टाने, तर त्याबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्व समन्वय समिती त्यांचे फार फार आभार. आणि आम्ही पण जेव्हा ती मीटिंग ठेवलेली नरे पार्कला, तेव्हा आमच्या मंडळातनं आम्ही पण तिथे उपस्थित होतो. आणि सर्व मूर्तिकार आलेले. बरोबर. ती त्याच्यानंतरची फाईट केली सर्व मूर्तिकारांनी, सर्व समन्वय समितीने, त्याचा हा विजय आहे. आणि मला असं फक्त एवढंच एक म्हणायचं होतं की बरीच मंडळं तिकडे होती,
पण जो क्राऊड असतो बाप्पासाठी, तुम्ही बघाल आगमनाला, ओके, विसर्जनाला, बरोबर, त्या क्राऊडनी पण, म्हणजे असं नाही की मंडळाचेच गणपती आहेत ना, बाप्पा आपल्या सर्वांचा आहे. तर सर्वांनी कोर्टाच्या समोर किंवा त्या टायमाला तिथे उपस्थित राहणं फार गरजेचं होतं, आपली ताकद दाखवणं फार गरजेचं होतं. बरोबर. ते कुठेतरी थोडीशी खंत आहे की भक्तांनी पण कुठेतरी पुढे येऊन ते कोर्टासमोर हे केलं पाहिजे होतं. मंडळाने तर केलंच, मूर्तिकारांनी तर खूपच केलं. जितू दादा, माझा हा प्रश्न आहे की जेव्हा आपली मूर्ती बनते मग तेव्हा आपल्याला काय काय अडचण येतात? नाही, बनताना जशी आतापर्यंत अशी कोणती अडचण आलेली नाही बाप्पांच्या कृपेने. पण बनताना म्हणजे आता मूर्तिकार आहे, मूर्तिकारासमोर एक संकल्पना साकारायची आहे की गणेश उत्सव म्हटलं की आता तुम्हाला मी आपण मागच्या काळात गेलो होतो, जवळपास 150 वर्ष झाले असतील. त्या 150 वर्षामध्ये असं कोणतं रूप आहे किंवा कोणता अवतार आहे जे साकारलं नाही मूर्तिकार. इतके मूर्तिकार छान छान आहेत आणि इतके सुंदर, इतके सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत सर्व. प्रत्येकाने मग आमच्या सर्वात पहिलं चॅलेंज हेच असतं की कोणतं नवीन रूप आणायचं किंवा यंदा आता काय नवीन करता येईल आपल्याला. तर सगळ्यात पहिलं चॅलेंज तर तेच असतं. बरोबर. तर ते सुटल्यानंतर मग कुठे कोणती अडचण येत नाही. आणि आम्ही पहिला प्रयत्न हा करतो की आपला जो बाप्पा ज्या रूपात येणार असेल तो फक्त आपल्याकडे झाला असेल, बाकी कुठे झाला नसेल, असं म्हणजे काय तर नवीन रिपीट असं कधी झालं नसेल असा प्रयत्न आमचा असतो. जेव्हा मूर्ती बनते, जेव्हा तुम्ही ती मूर्ती बघता बनून झाल्यानंतर, मग तुम्हाला काय फील होतं त्या मूर्तीला बघून, म्हणजे कसं वाटतं? आणि म्हणजे सांगू शकत नाही त्याच्या याच्यामध्ये. दोघांना पण माझा प्रश्न जितू दादा, म्हणजे सांगू शकत नाही, पण जेव्हा इथे मंडप पडतो ना, ओके, त्या दिवसापासून विसर्जन पर्यंत म्हणजे एकदम मजाच, म्हणजे वेगळं असतं. असं वाटतं की कधी बाप्पा येत आहेत. आणि बरोबर, आमच्या दिवस कमी होता तसं मग थोडंसं वाईट वाटायला. आमच्या विभागामध्ये हा विषय खूपच महत्वाचा आहे. जेव्हा म्हणजे इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सांगेन, जर नवीन वर्ष सुरू होतो जानेवारी फेब्रुवारी महिन्यात, तेव्हापासून जी आमच्या मुलांमध्ये गणेश उत्सवाची जी ओढ लागते की बाबा आता या वर्षी काय करायचं. म्हणजे आमच्याकडे मुळात गणेश उत्सव हा जानेवारी फेब्रुवारी पासूनच सुरू होतो. बरोबर. असं नाही की ते ऑगस्ट, ठीक आहे, भाविकांसाठी तो ऑगस्ट महिन्यात, सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला वगैरे सुरू होतो. पण त्याच्या मागे आमच्या पूर्ण टीमची तयारी ती जानेवारी पासून सुरू असते. उत्सुकता असते की या वर्षी नवीन काय करते. कारण फक्त आमच्या इथे फक्त गणेश उत्सवच आहे, बाकी कुठले उत्सव नाही. नवरात्र नाही, दहीहंडी, होळी असते, ती एक छोटी चाळीतल्या लोकांसाठी बस. पण मोठा उत्सव बघायला तर आमच्याकडे गणपतीच. त्यामुळे आम्हाला सर्व मुलांना खूप हे असतं, त्याचं कौतुक असतं की कधी बाप्पा येतात. बरोबर. पोलीस प्रशासनाकडून आपल्याला कसा, म्हणजे हे सहकार्य कसं आहे? पोलिसांकडनं ट्रॅफिक पोलीस झाले, साकीनाका पोलीस झाले आणि BMC. म्हणजे आम्ही पहिली गोष्ट म्हणजे नियमात राहूनच सर्व गोष्टी करतो. बरोबर. नियमाच्या बाहेर जाऊन अशी कुठलीच गोष्ट आम्ही करत नाही. आणि दादाचं थोडं राजकारणामध्ये चांगली ओळख असल्यामुळे, आणि पोलीस जे आहेत, साकीनाका पोलीस स्टेशन झालं, पवई ट्रॅफिक झालं, पवई पोलीस स्टेशन झालं, सिनियर DCP, हे सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद असतो आम्हाला. नाही, खरंच. आणि तुमच्या या प्रश्नावरूनच मी बोलेन की विशेषतः पोलिसांचे, म्हणजे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांचे विशेषतः आभार की त्यांनी एवढा उत्सव, इतका मोठा उत्सव, इतकी वर्ष चाललाय मुंबईत, इतकी वर्ष, आणि सुरळीत आणि कोणत्याही गोष्ट अडचण नाही, सुंदररित्या पार पडतात. आणि त्यांचं खरंच विशेषतः आभार. या वर्षीचा मूर्तिकार कोण असणार आहे? या वर्षीचा मूर्तिकार जितू सांगेल, मला पण माहित नाही. हे ऐकण्यासाठी खूप पब्लिक म्हणजे अशी वेट करते. नाही, उत्सुकता आहे, माहिती आहे सोशल मीडियावर पण. आणि मूर्तिकार असं तर एवढं सांगेन की ठरलेलं आहे सर्व विषय, पण लवकरच तुम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची माहिती मिळेलच. ओके. आणि सर्वांच्या, म्हणजे महाराष्ट्रात सर्वांच्या आवडीचा मूर्तिकार आहे, एवढं सांगेन. बाकी जितू नाव सांगून टाका. तुमचं जे मंडळ आहे त्याच्यात म्हणजे ते एक यश आणि बाकीच्या मंडळाला त्याची एक प्रेरणा भेटते, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? नाही, प्रेरणा म्हणजे काय, आम्ही एवढं विचार करेन की ज्या पद्धतीने आज, ठीक आहे, पैशाचे म्हणजे भांडवल शेवटी महत्वाचंच आहे. तर बरोबर, सगळ्यांकडे त्या एवढी कॅपॅसिटी नसेलच. बरोबर. तर ज्या मंडळांकडे आहे त्यांनी नक्कीच असे समाजाला मदत होणारे, गोरगरिबांना मदत होणारे असे काय ते सामाजिक कार्य करावेच. बरोबर. बाकी प्रेरणा ते त्यांच्याकडून, त्यांना जी वाटेल तशी प्रेरणा घेतील ते. यावर्षी टी-शर्टचं कसं असणार आहे? टी-शर्ट आणि आमची गणेश मूर्ती
याबाबतची माहिती इंस्टाग्रामवर आम्ही लवकरात लवकर पोहोचवणार आहोत. तर त्या माध्यमातून सगळ्या भाविकांना आणि तुम्हाला पण कळेल. आता काही गोष्टी आम्हाला मंडळाने ठरवल्यात की या गोष्टी आपल्याला या वेळेला रिव्हील करायच्या, त्यामुळे मी आज तुम्हाला सांगत नाही. हा, त्यासाठी तुमची क्षमा पण मागतो मी सर्वांची. काय प्रॉब्लेम नाही. जर कोण बघत असेल तर नक्की इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, ज्याचं नाव आहे साकीनाक्याच्या महाराजा. त्याच्यावर तुम्हाला अपडेट्स भेटत जातील. बरोबर. हो. तर धन्यवाद जितू दादा आणि विक्की दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या वेळातला वेळ काढून मला टाइम दिल्याबद्दल. असंच सहकार्य करत राहा. माझे पण लवकरच 10,000 सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे. बस असंच तुमचा आशीर्वाद राहा. आणि विशेषतः साकीनाका महाराजा चरणी आम्ही प्रार्थना करतो की आमचा महेशचा चॅनल अजून जास्तीत जास्त लवकरात लवकर कसं बूस्ट होईल, त्याचे सबस्क्रायबर कसे वाढतील, त्याच्यावर सर्व भाविकांना विनंती की त्याला सबस्क्राईब करा आणि याच्या चॅनलला येणारे नवीन नवीन माहिती देणारे व्हिडिओ नक्की पाहत राहा. धन्यवाद. धन्यवाद.